काही लोक मराठी माणसांबद्दल फक्त बोलत राहिले पण काहीही केलं नाही। नाव न घेता मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। तर ठाकरेंना निवडणुकीच्या वेळेस मराठी माणूस आठवतो, शिंदेंची ही टीका। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून नीलम गोऱ्हेंची पाठराखण। तर नीलम गोऱ्हेंनी त्यांचे काळे धंदे बाहेर काढल्यामुळे त्यांना मिरच्या जोमल्या। एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका। महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या विशेष ओएसडी नेमणुकीवरून आता शासनाचा आदेश जारी। मंत्री माणिकराव कोकाटेंसह गणेश नाईक, मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, बाबासाहेब पाटलांच्या ओएसडी आणि खासगी सचिवांची नेमणूक। आरोप झालेला विशेष अधिकारी चालत नाही मग मंत्री कसा चालतो? जो नियम ओएसडींना तोच मंत्र्यांना का लागू नाही? धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर सुळेंचा सरकारला सवाल। बीड जिल्ह्यातील मसाजोग ग्रामस्थांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस। संतोष देशमुख हत्या प्रकरणी मागण्यांवर तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्यावर निर्धार। तर अन्यथा पाणी बंद करण्याचाही इशारा। मसाजोगकरांच्या अन्नत्याग आंदोलनाची दखल घ्यावी, आमदार सुरेश धसांचं मुख्यमंत्री फडणवीसांना निवेदन। ग्रामस्थांनी केलेल्या 7 मागण्यांचा निवेदनामध्ये उल्लेख। एमएमआरडीएनं फ्रेंच सल्लागार कंपनीला दिलेला करार रद्द करण्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द। नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंकडून चौकशीचे आदेश। फ्रेंच कंपनीनं एमएमआरडीएच्या काही अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा केला होता आरोप। एकनाथ शिंदेंच्या राजवटीतले घोटाळे बाहेर येत आहेत। फडणवीसांनी प्रकरणाची खुली चौकशी करावी। एमएमआरडीएवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर आदित्य ठाकरेंचा निशाणा। महाशिवरात्रीनिमित्त 12 ज्योतिर्लिंगांसह शिवमंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी। महाकाल मंदिर 44 तास आणि काशी विश्वनाथ मंदिर एकूण 70 तास खुलं राहणार। शिवमंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट। प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्याचा आजचा शेवटचा दिवस। महाशिवरात्रीनिमित्त लाखो भाविकांची पवित्र स्नानाकरता लगबग। पहाटे 4 वाजेपर्यंत सुमारे 25 लाख लोकांनी संगमावर केलं स्नान। आजपासून रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना विदर्भ विरुद्ध केरळ सामने आता होणार। तर अवघ्या 11 धावांवर विदर्भ संघानं दुसरी विकेट गमावली।